नमस्कार विद्यार्थ्यांनो. आता आपण जी आपली स्टार मालिका सुरू आहे गणिताची, है ना? वर्ग समीकरणे पाठातील प्रश्नसंच 2 पाहत आहोत. त्यातील आपण स्टार असलेलं शाब्दिक उदाहरण क्रमांक 10 पाहू आता. ठीक आहे ना? प्रश्नात काय सांगितलंय की असे वर्ग समीकरण तयार करा की ज्याची मुळे ही या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि वजाबाकीचा वर्ग असतील. म्हणजे या वर्ग समीकरणाच्या ची जी मुळं असतील, है ना, तर त्याच्या बेरजेचा वर्ग आणि वजाबाकीचा वर्ग ही नवीन जे वर्ग समीकरण तयार करू आपण त्याची मुळं असतील. म्हणजे या वर्ग समीकरणाच्या मुळाच्या बेरजेचा वर्ग काढायचा आणि या वर्ग समीकरणाच्या मुळाच्या वजाबाकीचा वर्ग काढायचा आणि ते जे दोन वर्ग आहेत, वजाबाकीचा आणि बेरजेचा वर्ग, हे दोघं आपल्याला जे वर्ग समीकरण काढायचंय त्या वर्ग समीकरणाची मुळं असतील. थोडंसं ट्रिकीवालं गणित आहे, थोडं समजायलाच वेळ लागते, बाकी सोडवताना मग इझी आहे थोडं. ठीक आहे ना, फक्त समजून घेण्यापुरतंच तेवढं अवघड आहे. ठीक आहे, चला तर मग आता आपण काय करू, तर आधी या वर्ग समीकरणाची तुलना वगैरे करून एबीसीच्या किमती वगैरे काढून घेऊ आणि मग या वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज पाहिजेत आपल्याला आणि या वर्ग समीकरणाच्या मुळाची वजाबाकी पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, मग आपण ते काढू. समजा अल्फा व बीटा ही या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ठीक आहे ना, म्हणजे कोणतं वर्ग समीकरण? 2x वर्ग अधिक 2 कंसात p अधिक q गुणिला x अधिक p चा वर्ग अधिक q चा वर्ग बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे आहेत. ठीक आहे ना, मग याची सामान्य वर्ग समीकरणासोबत जर का तुलना केली, वर्ग समीकरणासोबत तुलना करून काय लिहिता येते आपल्याला? ए ची किंमत 2, बी ची किंमत 2 कंसात पी अधिक क्यू आणि सी ची किंमत पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग. बरोबर आहे? आठवते ना, सामान्य वर्ग समीकरणासोबत तुलना करून एबीसीच्या किमती काढणे. ठीक. आता आपण म्हणले की अल्फा आणि बीटा ही या वर्ग समीकरणाची दोन मुळे आहेत. मग आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज, त्याचं सूत्र अल्फा अधिक बीटा बरोबर काय लिहिता असते आपल्याला? वजा बी छेद ए. बरोबर आहे का? मग वजा बी, बी म्हणजे काय? तर 2 गुणिला कंसात पी अधिक क्यू आणि छेदात ए म्हणजे काय? 2. मग हे 2 2 कटले म्हणजे याचं उत्तर काय? ते वजा कंसात पी अधिक क्यू. चला याला 1 नंबर देतो. तसेच अल्फा गुणिला बीटा म्हणजे मुळांचा गुणाकार, वर्ग समीकरणाच्या मुळाचा गुणाकार. तसं आपल्याला गुणाकार काढायला नाही सांगितलं, पण आपल्याला गुणाकाराचं सूत्र माहित आहे मुळांच्या, म्हणून आपण ते लिहून टाकू. काय होते याचं? काय अल्फा गुणिला बीटा म्हणजे काय असते? सी छेद ए. मग इथे सी काय आहे? तर पी वर्ग अधिक क्यू वर्ग छेदात, हे तर झालं सी आणि छेदात ए. ए म्हणजे किती? 2. हे झालं. याला काही सोडवतात नाही याच्यासारखं, म्हणून याला असं राहू देऊ. हे झालं दुसरं समीकरण. ठीक आहे, इथे आपण या वर्ग समीकरणाची मुळे अल्फा आणि बीटा मानली आणि मग समीकरणातल्या मुळाची बेरीज आणि समीकरणातल्या मुळाचा गुणाकार ह्या दोन्ही गोष्टी काढून ठेवल्या. आपल्याला बेरजेचा वर्ग पाहिजे. वर्ग समीकरणाची मुळं माहीत झाली आपल्याला या, तर याच्या बेरजेचा वर्ग आपण घेऊ शकू. जर याचा वर्ग घेतला तर याचा वर्ग घ्यायला लागेल, म्हणजे आपल्याला बेरजेचा वर्ग मिळेल. पण पुढे वजाबाकीचा वर्ग पण पाहिजे आपल्याला, मुळांच्या वजाबाकीचा वर्ग. मग मुळांची वजाबाकी नाही काढली आपण, मग ती काढून घेऊ. आता अल्फा वजा बीटा पाहिजे आपल्याला, अल्फा वजा बीटा. अल्फा वजा बीटा काढायचा असेल तर आपल्याला अल्फा पण नाही माहित आणि बीटा पण नाही माहित, आणि अल्फा वजा बीटा साठी याच्यासारखं काही सूत्र पण नाही बनवलेलं आपल्याला माहित. आपण काय करू, याचा वर्गचं सूत्र बनवू. अल्फा वजा बीटा कंसाच्या वर्गचं सूत्र. याचं सूत्र काय बनाल? तर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 4 गुणिला अल्फा बीटा. हे कसं बनते पहा, तुम्हाला सांगतो. समजा आपल्याला माहिती आहे ए अधिक बी कंसाच्या वर्गाचं सूत्र माहिती आहे,
है ना. काय असते, ए चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. बरोबर आहे. बरं, ए वजा बी कंसाचा वर्गचं सूत्र पण तुम्हाला माहिती आहे. ए चा वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. बरोबर आहे. आता मला इथं समजा ए वजा बी कंसाच्या वर्गच्या सूत्रासाठी अजून काय सूत्र तयार करता येते बघा. मी काय करतो, इथे ए चा वर्ग आहे, इथे बी चा वर्ग आहे. मी ह्याच्यातच काय करतो, 2ab टाकतो आणि 2ab काढतो आणि मग बाकीचं जसंच्या तसं लिहितो. ह्या सूत्रात मी काय केलं, इथे 2ab ठेवला आणि इथे 2ab वजा केला. बाकी हे तीन पद जे आहेत, हे एक आणि हे एक, ते तीन जसेचे तसे आहेत. आता यालाच कसं लिहू शकतो बघा, मी याला असं लिहू शकतो, ए वर्ग अधिक 2ab आणि हा मी बी वर्ग आधी घेतो. ही बेरीज वजा बाकी, याच्यातलं तुम्ही कोणतेही पद मागं पुढे लिहू शकता. मी याला आधी लिहिलं आणि आता या दोघांची बेरीज होते, वजा 2ab वजा 2ab झाली वजा 4ab. आणि मग ह्याच्या जागेवर आपण काय लिहू शकतो, ए वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग आणि हे 4ab जसेच्या तसे. म्हणजे ए वजा बी कंसच्या वर्गसाठी मला असं सूत्र बनवता येते. तर इथे ए आणि बी च्या जागेवर आपण अल्फा आणि बीटा जर का समजले, तर अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग वजा 4 गुणिला अल्फा बीटा. हे कळलं कसं आलं ते? ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अल्फा वजा बीटा कंसाच्या वर्गसाठी पण किंमत काढता येते, कारण आपल्याकडे ह्या दोन्ही किमती माहित येतात. मग ह्या किमती जर का इथे ठेवल्या तर अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग बरोबर अल्फा अधिक बीटाची किंमत काय आलेली आहे, वजा कंसात पी अधिक क्यू कंसाचा वर्ग बरोबर आहे वजा 4 गुणिला अल्फा बीटाची किंमत माहिती आहे आपल्याला. अल्फा बीटाची किंमत आहे पी चा वर्ग अधिक क्यू चा वर्ग आणि याच्या छेदात 2. तर इथे हे 2 कट होतात म्हणजे अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग बरोबर. आता याचा वजा चिन्हाचा वर्ग आहे, वजा चिन्ह आणि कंसाचा वर्ग आहे. मग मी वजाचा चिन्हाचा वर्ग म्हणलं की अधिक होईल आणि मग हा कंस जसाच्या तसाच लिहितो आणि याचा वर्ग लिहितो. या सोडूनही खेळ घेता येईल तुम्हाला सध्या, पण आपण राहू. मग इथे कटलंय, 2चा भाग गेला. मग इथे काय उरलं, 2 कंसात पी वर्ग आणि अधिक क्यू वर्ग. इथपर्यंत ठीक आहे. हो, आपण याचं काय होईल मग, पी चा वर्ग अधिक 2p क्यू अधिक क्यू चा वर्ग वजा, याला पण सोडून घेऊ, 2p चा वर्ग वजा 2q चा वर्ग. याला जर तुम्ही पुढे सोडवलं तर याच्यातून काय होते बघा, इथे 1p चा वर्ग आहे, इथे 2p चा वर्ग आहे. मग याच्यातून 1p चा वर्ग गेला म्हणल्यावर वजा 1p चा वर्ग उरला. त्याच्यानंतर अजून इथे क्यू चा वर्ग आहे, इथे वजा 2q चा वर्ग आहे. मग या वजा 2q चा वर्ग मधून 1q चा वर्ग गेला, इथे वरती वजा 1q चा वर्ग. अजून काय उरते, इथे अधिक 2pq असं उरते. बरोबर आहे का? आता ह्याला जर का तुम्ही पाहिलं बरोबर, तर याच्यातून तुम्हाला वजा चिन्ह जर का सामायिक काढता आलं तर इथे काय होईल, अल्फा वजा बीटा कंसाचा वर्ग बरोबर ह्या तिघातून वजाचं चिन्ह सामायिक काढू आपण. इथलं वजा चिन्ह, इथलं वजा चिन्ह सामायिक काढलं, इथे अधिक होईल, इथे अधिक होईल, पण इथे मात्र वजा होईल. म्हणजे वजा चिन्ह जर का सामायिक काढलं तर इथे उरल पी चा वर्ग वजा 2pq आणि अधिक pq चा वर्ग. ठीक आहे ना. म्हणजे मग ह्याच्या जागेवर काय लिहिता येते मला, वजा कंसात p वजा q कंसाचा वर्ग. असं आलं आपलं वर्ग समीकरणाच्या, या वर्ग समीकरणाच्या मुळाच्या वजाबाकीचा वर्ग. आपल्याला जे दिलंय त्याच्यावरून पुन्हा एकदा आपल्याला जे प्रश्नात दिले त्याचं काय म्हणणं आहे की या वर्ग समीकरणाच्या मुळाच्या बेरजेचा वर्ग आणि याच वर्ग समीकरणाच्या मुळाच्या वजाबाकीचा वर्ग, हे दोघं जण आपल्याला जे वर्ग समीकरण तयार करायचंय त्याची मुळ आहे. मग आता इथं आपण बघा, वजाबाकीचा वर्ग काढलाय, पण आपण मुळाच्या बेरजेचा वर्ग काढायचा राहिला. आपण मुळाची बेरीज काढलेली आहे, फक्त ह्याचा वर्ग राहिला घ्यायचा. मग समीकरण नंबर 1 वरून मी कसं लिहू शकतो, अल्फा अधिक बीटा
कंसाचा वर्ग, अल्फा अधिक बीटा कंसाचा वर्ग म्हणजे मग याचा वर्ग होईल, म्हणजे वजा पी अधिक क्यू कंसाचा वर्ग. तर इथं हे वजा संख्या आहे म्हणजे वजा पद आहे, तर याचा वर्ग काय होईल, अधिक होईल, म्हणजे याचं उत्तर काय येईल मग पी अधिक क्यू कंसाचा वर्ग. हे झालं आपलं. आता मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि मुळांच्या वजाबाकीचा वर्ग दोन्ही गोष्टी आपल्याकडे आल्या. आता हे दोघं जण हे आपल्याला जे वर्ग समीकरण पाहिजेत त्या वर्ग समीकरणाचे मूळ आहेत. मग आता मूळ जर माहित असतील तर आपल्याला वर्ग समीकरण कसं तयार करायचं हे माहिती आहे. आपण याच्यासाठी एक वेगळा सेपरेट व्हिडिओ पाहिलेला आहे. आधीच्या सराव संचामध्ये आपण याच्यावरचे गणित सुद्धा सोडवलेले आहेत, है ना. मग आपण आता कारण आपल्याकडे सूत्र आहे, वर्ग समीकरणाची मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळविणे. त्याचं सूत्र आहे की कोणताही चल घ्या मनानं, चलाचा वर्ग म्हणजे समजा उदाहरण एक्स घेतला आपण चल, तर एक्सचा वर्ग वजा है ना कंसात मुळाची बेरीज गुणिला एक्स अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. तर आपल्याकडे आता मूळ आहेत ही दोघ जण, हे आणि हे, मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि मुळांच्या वजाबाकीचा वर्ग, या वर्ग समीकरणाच्या मुळांच्या बेरजेचा वर्ग आणि या वर्ग समीकरणाच्या मुळाच्या वजाबाकीचा वर्ग, हे दोघं आपल्याला पाहिजे त्या वर्ग समीकरणाचे मूळ आहेत. मग आपण या दोघांची एकदा बेरीज काढू शकतो, म्हणजे आपल्याला होईल मुळांची बेरीज, जे समीकरण आपल्याला बनवायचं त्याच्या मुळांची बेरीज, आणि या दोघांचा एकदा गुणाकार घेऊ शकतो आपण, म्हणजे आपल्याला जे वर्ग समीकरण पाहिजे त्या वर्ग समीकरणाच्या मुळांचा गुणाकार माहिती होते आपल्याला. मग ती दोन्ही किमती आपण सूत्रात टाकून देऊ आणि वर्ग समीकरण तयार करू. मग आता ते करू. नवीन वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज. आता नवीन वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज, नवीन वर्ग समीकरणाची मूळ कोणते येतं, तर हे एक आहे आणि हे एक आहे. मग याची बेरीज करू. या दोघांची बेरीज म्हणजे या दोघांची बेरीज म्हणजे वजा पी वजा क्यू कंसाचा वर्ग आणि अधिक पी अधिक क्यू कंसाचा वर्ग. बरोबर आहे का. आता याला घेऊन सोडवलं समजा आपण, तर काय होईल, हे वजाचं चिन्ह जसं तसं देतो मी, याला ए वजा बी कंसाच्या वर्गाच्या सूत्राने सोडू. काय होईल, पी चा वर्ग वजा 2pq अधिक क्यूचा वर्ग, हे झालं याचं. ठीक आहे ना, याला वजा चिन्ह बाहेर आहे. याचं काय होईल, तर पी चा वर्ग अधिक 2pq आणि अधिक क्यूचा वर्ग. या वजा चिन्हाने या कंसाला जर का गुणतो म्हणलं तर सगळीकडचे चिन्ह बदलतील. जसं याचं चिन्ह वजा होईल, पीचं पी वर्गचं, याचं चिन्ह अधिक होईल आणि याचं चिन्ह वजा होईल. बरोबर आहे. मग आता हा कंस आपण उघडलाय, कारण या कंसाला आपण बाहेरच्या वजा चिन्हानं गुणलंय. मग आता बघा याच्यात काय काय कळते. इथं वजा पी वर्ग आहे, इथं अधिक पी वर्ग, इथं वजा क्यू वर्ग आहे, इथं अधिक क्यू वर्ग आहे. मग याचं उत्तर काय ते 2pq आणि 2pq किती ते 4pq. हे आलं वर्ग समीकरण. जे वर्ग समीकरण आपल्याला काढायचंय त्या वर्ग समीकरणाच्या मुळांची बेरीज. आता असंच गुणाकार करू. नवीन वर्ग समीकरणाच्या मुळांचा गुणाकार म्हणजे या दोघांच्या किमतीचा गुणाकार, म्हणजे याचा आणि याचा गुणाकार, बरोबर वजा पी वजा क्यू कंसाचा वर्ग गुणिला पी अधिक क्यू कंसाचा वर्ग. याला जर का तुम्ही सोडवत बसले तर याचं उत्तर असं यायला पाहिजे, वजा पीचा वर्ग वजा क्यूचा वर्ग असं येणार. याला जर तुम्ही सोडवलं कसं, हे बघा, हा कंस आणि हा कंस सेम आहे, फक्त चिन्हाचा फरक आहे ना. म्हणजे हे ए वजा बी एका कंसात गुणिला ए अधिक बी कंसात दुसऱ्या, एका कंसात ए वजा बी गुणिला दुसऱ्या कंसात ए अधिक बी, असं जर का असलं तर आपण काय लिहितो याला एचा वर्ग वजा बीचा वर्ग है ना, आणि याचा इथं कंसाचा वर्ग आणि हे वजाचं चिन्ह असायचं असं. म्हणजे नवीन वर्ग समीकरणाच्या मुळाचा गुणाकार पण आपल्याला माहित झाला. समजलं. आता आपल्याकडे दोन गोष्टी आल्या. 5 नंबरच्या समीकरणात नवीन वर्ग समीकरणाच्या मुळाची बेरीज आहे आणि 6 नंबरच्या समीकरणात नवीन वर्ग समीकरणाच्या मुळाचा गुणाकार आहे. मग आता ह्या किमती घ्यायच्या म्हणून पाहिजे असलेलं समीकरण आपल्याला वर्ग समीकरण कसं माहित होईल, नवीन
वर्ग समीकरण, ते सूत्र आठवा. मुळे दिली असता वर्ग समीकरण मिळवणे, ते आठवा. त्याच्यानुसार काय होते, कोणत्याही चलाचा वर्ग वजा मुळांची बेरीज. मुळांची बेरीज काय आहे मग आपल्याकडे, 4pq है ना, गुणिला x, बरोबर आहे का, आणि अधिक मुळांचा गुणाकार काय आहे, वजा p चा वर्ग वजा q चा वर्ग कंसाचा वर्ग बरोबर 0. नवीन वर्ग समीकरण मिळवण्याचं सूत्र काय, जेव्हा आपल्याकडे मुळांची बेरीज पण असेल आणि मुळांचा गुणाकार पण असेल तेव्हा सूत्र काय असते, चलाचा वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिला x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0. तर मग या सूत्रानुसार हे झालं नवीन वर्ग समीकरण. समजलं. थोडंसं अवघड आहे गणित, जास्त नाही, फक्त याला थोडंसं लक्ष देऊन काळजीपूर्वक करून पाहा लागते, हे येते. ठीक आहे. तरी तुम्हाला नाही कळल्यास मला अजून कमेंट करा, मी पुन्हा एकदा हे एक्सप्लेन करून सांगण्याचा व्हिडिओ बनवतो. ठीक आहे.